राजकारणाचे गुन्हेगारीकरण आपण भारतीय संविधानासमोरील जी आव्हाने निर्माण झालेली आहेत या आव्हानांची चर्चा करत आहोत. या आव्हानामधील एक महत्त्वाचे आव्हान जे उभे राहिलेले आहे ते म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण सातत्याने किंवा दिवसेंदिवस वाढत असलेले आपल्याला दिसून येते. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक निवडणुकामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. केवळ ते उभेच राहत नाही तर त्यांचं निवडून येण्याचे प्रमाणही देखील लक्षणीयरित्या त्या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली आपल्याला दिसून येतात. कारण पक्ष हे केवळ पक्षाची निवडणूक येण्याची क्षमता बघतात. उमेदवाराची केवळ पार्श्वभूमी त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी महत्त्वाची ठरत असताना आपल्याला दिसून येतात. कारण निवडणुकामध्ये आजही मनी मसल पॉवर याचा त्या ठिकाणी आपल्याला वापर केला जात असतो आणि लोकांना धाक धपटशा असेल, मनी पॉवर असेल, सत्ता लोभ असेल, अशा अनेक गोष्टी निवडून येण्यासाठी पार पाडत असताना प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याला दिसून येतात. कारण या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण रोखता देखील त्यांना येत नाही. यातूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली किंवा त्यांचं प्रत्येक निवडणुकीमध्ये फावतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणणे उचित ठरेल. मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत जर आपण बघितलं तर 233 विजयी उमेदवाराविरुद्ध गुन्हे दाखल होते. यापैकी 159 म्हणजेच लोकसभेतील तब्बल 29% खासदारांविरोधात खून, बलात्कार, चोरी, दरोडे असे गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आपल्याला दिसून येतात. 2019च्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांपैकी 113 जणांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर 11 जणांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी उमेदवारांची आपापल्या विभागात एवढी दहशत आहे की कोणी देखील त्यांना विरोध करण्यास धाधावत नाही. राजकारणातील प्रत्येक राजकीय पक्ष आपला पक्ष वाढविण्यासाठी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीमागे घालतात व त्यांचा उपयोग पक्षवाढीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. या अशा अनेक कारणामुळे राजकीय गुन्हेगारी वाढत चाललेली दिसून येते. राजकीय गुन्हेगार हे गावगुंड पाळून निवडणुका या हायजॅक करतात. याच कारणामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आर्थिक निवडणुकीमध्ये या राजकीय पक्षांना त्या ठिकाणी तिकीट देत असतात आणि यांना निवडून आणण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो. त्यानंतर आजच्या या संविधानासमोर एक महत्त्वाचं आव्हान जे उभं राहिलेलं आहे ते म्हणजे भ्रष्टाचार हा होय. भ्रष्टाचारी वृत्ती ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय नोकरशाहीच्या प्रचलनामध्ये राहत असलेली आपल्याला दिसून येतात. ब्रिटिश काळामधील जे संधी अधिकारी होते ते वेगवेगळे नजराणे जनतेकडून भेट स्वरूपामध्ये घेत होते. तशा स्वरूपामध्ये म्हणजेच काय, हे भेटवस्तूसुद्धा त्या भ्रष्टाचाराच्या प्रक्रियेमध्ये येतात. म्हणजे भ्रष्टाचाराचं लोण हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय राजकारणात नोकरशाहीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि आजच्या काळामध्ये तर नोकरशाही ही राजकारणात आणि हे दोन्ही घटक एक भ्रष्टाचारानं बरबटलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. कारण दिवसेंदिवस भ्रष्टाचार हा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला चिरीमिरी दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आपलं कामकाज त्या ठिकाणी कोणत्याही प्रशासकीय कार्यालयातून काढून घेता येत नाही. अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार या ठिकाणी बळावलेला आहे. 1991ला 91ला भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की आपण जर केंद्र सरकारकडून जो 1 रुपया जर सर्वसामान्यांसाठी ठेवला तर तो त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत फक्त 10 पैसे त्याच्या हातामध्ये पडतात. अशा स्वरूपाचा एकंदरीत भ्रष्टाचार भारतात किती आवाक्यानं वाढत चाललेला आहे या अशा स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. कारण भ्रष्टाचारामध्ये खूप मोठी विषमता निर्माण होऊन गरिबी मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेली आपल्याला दिसून येते. वाढत्या भ्रष्टाचारामुळे समाजाची देखील सामाजिक दरी वाढत आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने 2025च्या भ्रष्टाचार धोरणा निर्देशकानुसार 180 देशांपैकी भारत 91व्या क्रमांकावर आहे.
1995 ते 2025पर्यंत भारतातील भ्रष्टाचाराचा सरासरी क्रमांक हा 78.45 होता, जो 2024मध्ये 96.00 या सर्वकालीन उच्चांकावर आणि 1995मध्ये 35.35 या विक्रमी निचंकी पातळीवर पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. भारतातील भ्रष्टाचार वाढविण्यापाठीमागे शासकीय धोरणे, नोकरशाहीची परंपरा, राजकीय विकास, समाजाचा आणि सामाजिक सांस्कृतिक इतिहास हे भ्रष्टाचार वाढीस लागण्यास अनेक कारणीभूत घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. नोकरशाही असेल, किरकोळ भ्रष्टाचार वाढीस लागण्यास होते. आज वाढता भ्रष्टाचार लक्षात घेता संविधानाच्या अंमलबजावणीतील हा एक मोठा अडचण किंवा अडसर त्या ठिकाणी ठरत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. याबरोबरच भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक विषमता हा होय. कारण दिवसेंदिवस भारताची आर्थिक विषमतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दरी वाढत असताना आपल्याला दिसून येते. भारतात 1980च्या दशकापासून आर्थिक विकास दरात वाढ झाली असली तरी त्याचवेळी आर्थिक विषमता देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. देशाच्या विकासाचे फळ हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही हे वास्तव आहे. यामुळे बेकारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आर्थिक विषमतेमुळे आळशी, चैनी व निरुद्योगी लोकांना उत्तेजन मिळते. संपत्तीचे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन मक्तेदारीचे प्रभाव वाढतो व तो लोकशाहीला मारक ठरतो. राजकीय लोकशाही आर्थिक समतेशिवाय फार काळ टिकू शकत नाही. आर्थिक विषमतेमुळे देशात भांडवलदार वर्ग कमी पगाराच्या नोकऱ्या निर्माण करतात. शेती आधारित उद्योग करणे कमी दराचे मानले जाते. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा सामाजिक दर्जाही खालच्या पातळीवर मानला जातो. त्यामुळे अशा आर्थिक विषमतेबरोबरच सामाजिक विषमता देखील समाजात निर्माण होते. समाजातील वाढती आर्थिक विषमता संविधानाच्या अंमलबजावणीतील मोठा अडसर देखील त्या ठिकाणी ठरत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, एकंदरीत आर्थिक विषमता देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ झालेली आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानापुढील हे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी